हाय हॅलो नमस्कार, मी वैष्णवी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये. आज आपण बघणार आहोत दिवाळी स्पेशल चिरोटे कसे बनवायचे. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 3 वाट्या मैदा घेतला. मैदा आधीच चाळणीने चाळून घेतला. आता या पिठामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ. यामध्येच 2 चमचे बारीक रवा घातला तरी चालेल. 4 चमचे तूप कडकडीत गरम करून घेतलं. आता हे तुपाचं मोहन पिठामध्ये घालायचं. गरम असतानाच याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर हाताने यातील गुठळ्या मोडून संपूर्ण तूप पिठाला चांगलं चोळून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे. पीठ व्यवस्थित चोळून झालं. इथे बघा, पिठाचा गोळा बनला जातोय, म्हणजे तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालं आहे. आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं. इथे बघा, घट्टसर असं पीठ मळून झालं. आता याला 15 मिनिटे झाकून ठेवूया. 15 मिनिटांनी बघा, पीठ अगदी मऊ झालेलं आहे. जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळही नाही. आता साठा बनवायला घेऊया. एका प्लेटमध्ये 2 चमचे तूप घेतलं. यामध्ये 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं. सुरुवातीला तूप घेताना कमीच घ्यायचं, म्हणजे नंतर लागेल तसं तूप ॲड करता येतं. आता लागेल तसं तूप घालून हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं. 3 चमचे कॉर्नफ्लॉवरचा साठा 3 वाटी मैद्यासाठी परफेक्ट होतो. हे मिश्रण बनवण्यासाठी मला इथे एकूण 4 चमचे तूप लागलं. तुपाचं प्रमाण पुढे मागे एखादा चमचा होऊ शकतो. इथे बघा, साठाही बनवून झाला. आता चिरोटे बनवायला घेऊ. पीठ व्यवस्थित भिजलं आहे. याला आता हलकंसं मळून घेऊया. आता याचे पोळीला बनवतो त्यापेक्षा छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची. पोळी लाटत असताना याला अजिबात पीठ लावण्याची गरज पडत नाही. पोळी व्यवस्थित लाटली जाते. इथे बघा, पातळ अशी पोळी लाटून झाली. अशाच आपल्याला 4 पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. चारही पोळ्या व्यवस्थित लाटून झाल्या. आता पोळपाटवरती पहिली पोळी व्यवस्थित ठेवायची आणि त्याच्यावर एकदम पातळ असा साठा लावून घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने सगळीकडे व्यवस्थित साठा लागला पाहिजे. साठा लावून झाला. आता यावरती दुसरी पोळी ठेवायची. 4ही पोळ्या एकावरती एक ठेवून साठा लावून घ्यायचा. सर्व पोळ्यांना साठा लावून झाला. आता एकदम घट्ट असा याचा रोल बनवून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे. आता याला हव्या तेवढ्या आकाराचे गोळे बनवण्यासाठी थोडं बारीक बनवून घेऊ. रोल जास्त जाड होत असेल तर मधून कट करायचा आणि पाहिजे तेवढा आकार देऊन याचे गोळे बनवायचे. रोल बनवून झाला. आता याचे पाहिजे तेवढ्या आकाराचे छोटे किंवा मोठे गोळे कट करून घ्यायचे.
हे बघा. आता याच्यातील एक एक गोळा पोळपाटवर ठेवून पीठ न लावताच अगदी थोडं थोडं लाटून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला सर्व चिरोटे बनवून घ्यायचे आहेत. चिरोटे बनवून झाले. आता तळायला घेऊया. गॅसवरती एका कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलं. त्यामध्ये एक एक चिरोटे सोडायचे. चिरोटे व्यवस्थित हलवता येतील तेवढे चिरोटे तेलामध्ये सोडायचे, म्हणजे सगळे चिरोटे व्यवस्थित एकसारखे तळले जातात. हाय टू मीडियम फ्लेमवरती सगळे चिरोटे व्यवस्थित खरपूस तळून घ्यायचे. इथे बघा, चिरोटे खरपूस तळून झाले. रंगही किती छान आलाय, बघू शकताय. त्याला काढून घेऊया. आता गरम असतानाच याच्यावरती पिठी साखर टाकायची आणि तयार झालेत एकदम कुरकुरीत खारीसारखे चिरोटे. रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.